आता वैभव तुम्हाला ब्रीफ करेल. सगळ्यात पहिल्यांदा की आज मी जे बोलणार आहे ते काही स्पीच नाही आहे किंवा त्याच्याबद्दल माझ्या मनात थोडीशी एक्साइटमेंट नाही आहे, कारण एक्साइटमेंट करण्यासारखी ही गोष्ट बिलकुल सुद्धा नाही आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, आपण एका वेळेस लहान होतो, काहीतरी ऐकत होतो, निर्भया काहीतरी झाले, निर्भया काहीतरी झाले. त्यावेळेस इतके प्रोटेस्ट झाले, इतके लोक रस्त्यावरती आले, सगळं झालं. आपल्याला तेव्हा जास्त कळत नव्हतं. मोस्ट ऑफ दी जणांना, कधी सिनियर असतील त्यांना काहीतरी कळत तर होतं, पण तेव्हा एक गोष्ट समजली होती की आता आपल्या देशामध्ये या गोष्टी कमी होतील, नक्कीच कमी होतील. पण काही दिवसात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, ज्या गोष्टी कॉन्ट्रोवर्शियल आहेत मी त्या नाही बोलणार, पण ज्या नक्की झालेल्या आहेत, काही गोष्टींचा पुरावा आहे, त्या गोष्टी मी नक्की सांगेल. कोलकातामध्ये एक नामांकित हॉस्पिटल आहे, आर्जिकर हॉस्पिटल. तर त्याच्यामध्ये एक रेसिडेंट डॉक्टर होते. तर महिला डॉक्टर तिथे होते. त्यांचं एज मी सांगू इच्छितो, त्यांचं 31 वर्षाचं एज होतं आणि ते चेस्ट मेडिसिनला तिथं ऑन ड्युटी होते. तर चेस्ट मेडिसिनला ऑन ड्युटी किती वेळ होते माहिती आहे? 36 तासांची त्यांची ड्युटी होती. आणि त्या कॉलेजमध्ये त्यांना म्हणजे रेसिडेंटसाठी त्या प्लेसला रेस्ट करण्यासाठी काही जागा नव्हती. मोस्ट ऑफ दी हॉस्पिटलमध्ये नसते. काही काही ठिकाणी इंटर्न्स असतील, डॉक्टर असतील, आपापली ॲडजस्टमेंट करतात, ड्युटी करतात, तिथे झोपतात, थोड्या वेळ पेशंटचा चेक करतात, सगळं नीट होऊन जातं, घरी जातात. पण इथे या कंडिशनमध्ये असं झालं नाही. या कंडिशनमध्ये रात्री 2 वाजता, लक्षात ठेवा, रात्री 2 वाजता जेव्हा मॅडम जेव्हा आपली ड्युटी, त्यांना मला तर काय संबोधायचं ते नक्कीच माहीत नाही आहे, पण जेव्हा आपली ड्युटी कंप्लीट करून रेस्ट करायला गेल्या, तर तिथे सेमिनार हॉल होता. तिथल्या जवळचा सेमिनार हॉल त्यांनी रेस्ट करण्यासाठी चूज केला. पण त्या सेमिनार हॉलच्या बाहेर त्या कधीच येऊ शकल्या नाही. आणि जर आलं तर ते त्यांची डेड बॉडी होती. आणि त्याची कंडिशन अशी होती की त्यांची पेल्विक गर्डर जी होती ती पूर्ण तोडण्यात आली, डॅमेज करण्यात आली. त्यांचे 2 पाय सेपरेट करण्यात आले. तुम्ही इमॅजिन करू शकता, आपण नॉर्मल कंडिशनमध्ये करू शकत नाही जोपर्यंत पेल्विक गर्डर ही डॅमेज होत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरती खूप सारे स्क्रॅच मार्क्स होते. त्यांच्या पूर्ण बॉडीवरती ब्रिस्ट असेल, त्यांचा काही सगळ्या पूर्ण बॉडीवरती स्क्रॅचेस होते. सगळ्या वुंड्सनं भरलेलं होतं बॉडी. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या डोळ्यात त्यांचे जे चष्मे होते, म्हणजे चष्मा जो होता त्याचे काच त्यांच्या डोळ्यात होते. तर जेव्हा ही कॉलेज प्रशासनाच्या, इथं मी कॉलेज प्रशासनाला किंवा हॉस्पिटल प्रशासनाला सॉरी एक सिस्टीम म्हणेल, लक्षात ठेवा मी सिस्टीम कशाला म्हणते, हॉस्पिटलच्या प्रशासनाला. जेव्हा सिस्टीमला कळलं की असं काय झालंय, तर सिस्टीमनी त्यांच्या पॅरेंट्सला कॉल करून काय सांगितलं असं, अशा कंडिशनमध्ये डॉक्टर बघतोय कोणाला तरी की तो पडलाय, त्याच्या पायाची काय हालत आहे, वजायनामधून ब्लिडिंग आहे, सेमी नेकेड बॉडी आहे. तेव्हा तिथल्या टीमने, बाकीच्या सगळ्याने, जे कोणी सिस्टीममध्ये पार्ट असेल त्यांनी घरी कॉल करून सांगितलं की तुमच्या मुलीने सुसाईड केला आहे. तर तुमच्या इथं कोणाला टॉक्सिकोलॉजी, अगर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील, ऑटोप्सी वगैरे, बेसिक मेडिकल स्टुडंट असून आपण सांगू शकतो की तो काय कंडिशन होती, तो सुसाईड होता का नव्हता. पण पॅरेंट्सला सांगितलं की तुमच्या मुलीने सुसाईड केलं. पॅरेंट्स आले. तर मी जर एक पिता आहे किंवा मी जर एक कोणाची आई आहे आणि माझ्या लेकरासोबत काय झालंय, तर सगळ्यात पहिल्यांदा असेल की जे काय झाले मला त्याच्या जवळ जायचं, जिवंत असेल मेलेला असेल मला जवळ त्याच्या पोचायचं. पण त्यांना सेमिनार रूमच्या बाहेर 3 तास उभं केलं. त्याचे व्हिडिओज आहेत, तुम्हाला जाऊन पाहायचं असं बघू शकता. ते हातपाय जोडत होते, म्हणत होते की मला जाऊ द्या जाऊ द्या. इतकं केल्यानंतर 3 तासानंतर त्यांना आतमध्ये एंट्री दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की त्यांची मुलगी सेमी नेकेड अवस्थेमध्ये, वजायनल ब्लिडिंग पूर्ण बॉडीवरती, हे डोळ्यात काच, या कंडिशनमध्ये तिथं पडली. बट हा आपण ठीक आहे समजून घ्या, झालं जे काही झालं ते भयानक होतं, टेरिबल होतं. पण आता त्याच्या पुढे काय, आपल्याला प्रोटेस्ट करायची गरज का पडते? का त्याला फाशी झाली नाही? का आपण त्याची गुप्त लिखं कापू शकत नाही? आधीच्या काळात जर माहिती असेल ना, तर आता कॅनेडी कांद्याच्या दुकानावरती कॅन्डल घेत होतो. तिथे एक जण म्हटलं की शिवाजी महाराजांच्या काळात वर्तुळ फेकत होते, हत्तींच्या पायाखाली देत होते, का आपण तसं करू शकत नाही? हे करणं खूप लांब. कॉलेज प्रशासन हॉस्पिटल प्रशासन, ज्यांनी की सिस्टीम आपण म्हणतो, त्यांनी त्या ठिकाणी रिनोव्हेशनचं काम केलं. रिनोव्हेशनचं काम त्यांना त्या ठिकाणी आठवलं, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाची गोष्ट इथं झाली की नंतर हजारोनं माणसं आले, ट्रूप्स आले आणि त्यांनी कॉलेज हॉस्पिटल जे काय असेल ते सगळं डॅमेज करायला ट्राय केलं. तिथले जे बाकीचे डॉक्टर्स होते, जे बाकीचे तिथे पेशंट्स होते, सगळ्यांना हाणामारी झाली. जर तो ट्रूप, जर ते माणसं खरंच न्याय मागायला गेले असते तर त्यांनी तोडफोड केली जरी केली असती तर डॉक्टरांना मारलं नसतं. त्याचा अर्थ काय निघतोय? तिथे काहीतरी प्लॅन्ड आहे, वेल प्लॅन सगळं होतं. याला सोडून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता म्हणजे महिलांनी आपल्या कलिगच्या शरीरामध्ये, वजायनामध्ये ब्लिडिंग होती, त्यासोबत 150 ग्राम्स ऑफ सिमेंट सापडलं.
एखादं पर्सन म्हणलं तर की किती जण इजॅक्युलेट करू शकतो 15 ग्राम, म्हणजे समजून घेऊ शकतो की इतर किती मास लेवलवर गँग रेट तुम्हाला असेल काय झालं. पण ह्या सगळ्या गोष्टी दाबण्यात आल्या. तर जे ऑटोप्सी रिपोर्ट होते ते आपल्यासमोर येतच नव्हते. म्हणजे पहिले 2 दिवस तुम्हाला माहिती असेल कोणाला माहीत नव्हतं झालंय काय. म्हणजे मी याच्यात खूप अपडेट होतोय सारख्या वेळेला, पण खूप प्रेशराईज केल्यानंतर जसं आपण आता करायला ट्राय करतोय तसं केल्यानंतर आपल्यासमोर ऑटोप्सी रिपोर्ट आली आणि ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. आणि जर हे झालं नसतं तर बाकी काही झालं नसतं. आपण आता एक गोष्ट सिनारिओ लक्षात ठेवूया. आपल्याकडनं काही चूक होऊ ना होऊ, कोणी जर आपल्याला हॉस्पिटल फोडलं तर आपल्याकडे काय ऑप्शन होतो माहिती आहे? काहीच नाही. का? कारण आपण एक डॉक्टर आहे. आपण एक डॉक्टर आहेत खरंच. पेशंट उद्या येऊन तुमच्या मुलींपैकी कोणाला काय केलं, तुम्ही तिथं थोड्या पद्धतीने तुम्हाला सहन करायला लागतं. का? कारण तुम्ही डॉक्टर आहे. जर ती ज्याच्यावर आता जी विक्टीम आहे ज्याच्यावरती सगळं झालंय तर तिथं पोचायला काय लागतं माहिती आहे? तिथं पोचण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 11वी 12वी नंतर नीट UG जे की आपण सगळे करून आलं, त्याच्यानंतर MBBS 5.5 वर्षाचं, त्याच्यानंतर सगळ्यात मोठा टप्पा नीट PG आणि नंतर तुम्ही रेसिडेंट डॉक्टर बनता. आणि एवढं करून एवढं सगळं जनतेसाठी करून काय भेटतंय तुम्हाला? काहीच नाही. पण ठीक आहे झालं, न्याय कुठे नाही. आतापर्यंत न्यूजमध्ये एवढ्या जणांची नावं आलीत का? किती जणांची नावं माहिती? एकाच माहिती आहे, मी त्याच्याबद्दल सांगतो. संजय रॉय हा कल्प्रिट आहे, हा सस्पेक्ट आहे. याला कल्प्रिट आणखी नाव दिलेलं नाही. हा सस्पेक्ट म्हणजे सस्पेक्ट आणि कल्प्रिटमध्ये काय फरक आहे? सस्पेक्ट म्हणजे याला कल्प केलेलं असू शकतं आणि म्हणजे आपल्याला माहिती आहे कल्प्रिट म्हणजे काय त्यानं केलं. तर महत्त्वाची गोष्ट आहे की तो जो आहे त्याचे 4 लग्न झाले आत्तापर्यंत माहितीनुसार. पहिल्या 3 ज्या त्याच्या वाईफ्स आहेत, जे बायका होत्या, त्यांनी त्याला सोडण्याचं एक कारण होतं की तो त्यांना फिजिकली अब्यूज करायचा. काही मी म्हणू शकतो की तो त्यांना रेप करायचा, फोर्स करायचा, फिजिकली अब्यूज करायचा. आणि जी 4थी वाईफ आहे तिच्याबद्दल माहिती अशी कळते की तिचा मृत्यू झाला आहे कॅन्सरमुळे. आणि अशा गोष्टी कळतात की त्याला हॉस्पिटलमध्ये फ्री एंट्रन्स होता. तो जेव्हा तिथे यायचं येऊ शकत होता, जेव्हा जायचं तिथे जाऊ शकत होता. काय गरज आहे एका हॉस्पिटलमध्ये कोणाला अशी एंट्री देण्याची, अशी सगळी सिस्टम देण्याची काय गरज आहे? असा एक नेता देखील तो तिथे ऑन बघत होता, तिथे मास्टरबेट करत होता. ह्या जर गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तर तुम्ही कसं काय सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. आणि त्याला सोडून दुसऱ्याचं नाव उठायला येत नाही आहे. ही सगळ्यात मोठी धक्कादायक बाब आहे. का? कारण 150 ग्राम सिमेंट तुम्ही आणलं तुम्ही एक माणूस, तुम्हाला मेडिकल स्टुडंट आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय काय पॉसिबिलिटी आहे. पण एवढं सगळं करून जर आपल्याला कॅन्डल मार्च करायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आज सकाळी जे आपण केलं ते श्रद्धांजली दिली मौन व्रत करून. आपण आपल्या हातात हत्यारं नाही करू शकत कारण आपण डॉक्टर आहेत, आपल्याला काही करता येत नाही. झालं काय सहन करायचं, हत्यारं आपण गेला नाही. आपल्याला काय काम आहे? फक्त शिकायचं, सगळं करायचं आणि सो कॉल्ड आपली पब्लिसिटी घ्यायची, सो कॉल्ड पैसा कमवायचा आणि आयुष्य जगायचं. मग एखाद्याला आपल्या भविष्यात डॉक्टर बनू वाटेल का? एवढं सगळं स्ट्रगलिंग लाईफ काढून कोण पैसा कमवत नाही, सगळं कमवतं. पण जर तुम्हाला अशी ट्रीटमेंट भेटत असेल या सोसायटीमध्ये तर का डॉक्टर बनायचं? असे खूप पोस्ट येत आहेत, खूप असे कमेंट्स येत आहेत. तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघा की या देशात मला राहायचं नाही आहे, असं नाही आहे. सगळं देशाबद्दल खूप वाईट येत आहे. राग येतो मनात, माझा सुद्धा येतो. पण काय आवाज त्यांना समोरच्यानं बोललेलं काय चुकीचं? जर तुम्हाला न्याय मिळत नसेल, झालं ठीक आहे. रेपिस्ट काय असतो? रेपिस्टला कोणती आई नसते, त्याची बहीण नसते, त्याची लेकरू नसते. तो इन्फंटवर, फिटसवर कोणावरतीही रेप करू शकतो. तो डेड बॉडीवर सुद्धा रेप करू शकतो. एक रेपिस्ट हा एक रेपिस्टच असतो. पण तुम्ही न्याय कसा देताय? तिथले जे पॉलिटिशियन आहेत, जे की सत्तामध्ये आहेत, ते स्वतः न्याय मागतायत. याचा अर्थ काही नाही. म्हणजे ज्याच्याकडनं आपण न्यायाची अपेक्षा करतोय तो असेल असतो. आता सध्याची करंट सिच्युएशन आहे की या केसला CBI लागू आहे, जे आपल्याला माहिती आहे की काय. बट जे सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा न्यूज येत आहेत की त्याचे 3 जण माहिती झाले ते पण आपलं स्टेट सोडून आपली कंट्री सोडून पळत आहेत. पण एवढं सगळं करून जर आपल्याला सहन करायचं असेल तर मला नाही वाटत की हे वर्थित आहे. आणि जर हे वर्थित व्हायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकजूट व्हायला लागेल. आपल्यात असतील मतमत चाललंय, बॅच वाईज असतील, सगळ्यात असतील, एकमेकांना हेल्प करत असतील. पण जर उद्या जाऊन तुमच्या सगळ्यांवर अत्याचार व्हायला लागला आणि तुमच्या घरच्यांना लांबून यायला लागतंय तुमची बॉडी बघण्यासाठी, ते पण सेमी नेकेड त्या कंडिशनमध्ये, तर काय करतात? विचार करा. याच्यासाठी आपल्याला एकजूट होणंच गरजेचं आहे. आणि जर आपण एकजूट नाही झालं तर पुढे हे डॉक्टरांसोबत होत राहणार आणि भविष्यात नक्कीच होत राहणार. आणि हे जे आपण म्हणतो ना स्टॉप व्हायलन्स अगेन्स्ट वुमन, हीच एक पद्धत आहे, हीच एक गोष्ट आहे ज्यानं आपण हे जिंकू शकतो. स्टेटस टाकण्याला फरक पडतो, किती पडतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नक्कीच माहिती आहे. त्यामुळे आपल्याला ग्राउंड लेवलवरती येणं आणि सगळ्या गोष्टी करणं खूप मॅन्डेटरी आहे.
आणि हे सगळं बोलून मला थोडासाही आनंद होत नाही. जर दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलत असतो तर नक्की झाला असता. पण हे आपला जो कॅन्डल मार्च आहे तो आपला दबलेला आवाज आहे आणि हे करून आपण खरंच काहीतरी प्रूव्ह करूयात आणि एकजुटीनं राहू. म्हणजे आपल्याला सगळाच अत्याचार थांबवायचा आहे, पण जो डॉक्टरांबद्दल आवाज उठवला जात नाही तो आपल्याला उठवायचा आहे आणि तो आज आपण आपल्या कॉलेजपासून स्टार्ट करतो. एक गोष्ट सांगतो, आपल्याला जर आत्ता न्याय नाही मिळाला आपण पुन्हा येणार आणि येत राहणार.